पत्रकार बंधू आणि मित्रांनो, मुख्यमंत्री महोदयांना आपल्या महाअधिवेशनाच्या शेवटच्या जाहीर सभेला जायचं असल्यामुळे थोडीशी त्यांची गडबड आहे। आज आपण काळामोडी थेट पाईपलाईन लोकार्पण 488 कोटी 74 लाख, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान 100.33 कोटीचे रस्ते प्रकल्प, स्वच्छ भारत अंतर्गत मशिनरीचे लोकार्पण 3.60 कोटी, CSR मधून विकसित घरपाडा संगीकरण प्रणालीचे लोकार्पण 60 लाख, रंकाळा तलाव जतन आणि संवर्धन 9.84 कोटी, रंकाळा येथे बॉटॅनिकल गार्डन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक रोजगार केंद्र 4 कोटी 80 लाख, महालक्ष्मी मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनियुक्त विद्युत खांब बसवणे 2 कोटी 65 लाख, पंचगंगा घाट येथील विकास कामे आणि संवर्धन 2 कोटी 50 लाख, पंचगंगा स्मशानभूमी विकसित करणे 2.30 कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन बांधणे 1.52 लाख, केशवराव भोसले नाट्यगृह खासबाग मैदान जतन संवर्धन करणे दुसरा टप्पा 1 कोटी, राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्थळ विकसित करणे 9.40 लाख, श्री महालक्ष्मी मंदिर शेजारी सांडपटक निर्गती करणे भुयारी गटारीचे काम करणे 2.47 लाख, गांधी मैदान येथील पर्जन्य जलवाहिनीचे काम करणे 5 कोटी, अशा या सर्व कोट्यावधी रुपयाच्या रकमेचा लोकार्पण कार्यक्रम नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला आणि आपण आज सगळ्या कोल्हापूरकरांनी आता या विविध योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीने घ्यावं अशी अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। आता आपले माजी पालकमंत्री केसरकर साहेबांनी गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचा निधी दिला होता त्याचं सविस्तरपणाने विवेचन त्यांनी केलेलं आहे। संपूर्ण भाषण मी त्यांचं ऐकू शकलो नाही, परंतु जे राहिलेलं भाषण ऐकलं त्यामध्ये त्यांनी गोषवारा घेण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्या शहराची प्रमुख मागणी होती, तर ज्या नदीचं आपण पाणी पित होतो ती पंचगंगा नदी ही जगातल्या एक प्रदूषित नदीपैकी होती आणि आपली सर्वांची शहरवासियांची मागणी होती, इच्छा होती की काळामवाडी थेट धरणातून बंद पाईपमधून आपण पाणी प्यावं ही सगळ्यांची इच्छा जवळजवळ त्या सर्व काळच्या सरकारने 500 कोटीचा निधी देऊन ती पूर्ण केलेली होती आणि आज मला मनापासूनचा आनंद आहे की या कामामध्ये त्या काळामध्ये मी एक प्रयत्न केलेला कार्यकर्ता होतो आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचा लोकार्पण कार्यक्रम होतोय आणि कोल्हापूर शहरवासियांची एक चांगली आणि एक स्वप्नपूर्ती होती याचा मला मनापासूनचा आनंद आहे। आता इथं आयुक्त उपस्थित आहेत, त्यात आता प्रशासक आहेत, अजूनही या पाण्याच्या योजनेचं संपूर्ण शहरवासियांना पाणी मिळण्यामध्ये काही अडचणी आहेत, त्यात दूर होण्यासाठी साहेब काय निधी लागण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं यातली एक तांत्रिक बाबी दूर करून 100% लोकांना लवकरात लवकर पाणी आपण पोचवावं अशा पद्धतीची एक अपेक्षा मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्याकडून करतो। साहेब दुसरं एक आपल्या रस्त्याची फार मोठी अडचण झालेली आहे, रस्त्याचे आपल्या शहरातली फार खराब झालेली आहे। 100 कोटीचा निधी दिला, मी पालकमंत्री म्हणून आपला आभारी आहे। पुन्हा एक 100 कोटी रुपये जर आज घोषणा केली तर मला वाटते बरेचसे रस्ते या शहरातील आज पूर्ण होतील आणि एक चांगली या निमित्ताने मागणी पूर्ण होईल। ज्याचा उल्लेख केसरकर साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला, आपली ही नदी प्रदूषित आहे आणि आपला अमृत टप्पा 1 अमृत टप्पा 2 अनेक आपले प्रश्न प्रलंबित होते। मी मुख्यमंत्र्यांचा महोदयांचा अतिशय आभारी आहे। परवाच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 फाईल्स जवळजवळ 340 कोटीच्या या पंचगंगेचं जे पाणी आहे, आपण जे किती पाणी वापरतो आणि किती आपण नदीत सोडतो त्याच्यावर किती प्रोसेसिंग होत नाही आणि ते करण्यासाठी काय गरज आहे त्याची एक मागणी आम्ही केलेली होती आणि येता येता कोल्हापूरला त्यांनी या सगळ्या आमच्या फाईल्स क्लिअर केल्या आणि जवळजवळ 340 कोटीचा हा प्रकल्प त्यांनी मंजूर केला। मला वाटतं सगळं आपलं 100% पाणी आता हे प्रोसेस होऊन पंचगंगा नदीला जाईल आणि आमच्या कोल्हापूर शहराच्या खाली असलेल्या सगळ्या जनतेला कोल्हापूर शहराचे लोक घाण करतात आणि पाणी आम्ही पितोय ही आता भावना त्यांच्या मनामध्ये राहणार नाही।
इतकी एक चांगली सक्षम यंत्रणा महानगरपालिकेने करायचं ठरवलेलं आहे. मुख्य